बघा या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, द बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड अँड बी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2014 2014ची आपल्याला दोन्ही कंपनीची बॅलन्स शीट इथं दिलेली आहे. यामध्ये आपल्याला लॅबिलिटीजमध्ये काय काय दिलेले आहे, ही जी अमाऊंट दिलेली आहे या प्रत्येक अमाऊंटवर 3-3 शून्य आपल्याला लावायची आहे. ओके, जेव्हा कधी तुम्ही याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करसाल तर प्रत्येक याच्यासोबत 3 शून्य लावायचे आहेत. ओके, याच्यामध्ये काय काय दिलेलं आपल्याला दिलेलं आहे, पहिलं पद दिलं शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलमध्ये पहिले दिलेले 50,000 प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. या कंपनीचे काय आहे तर ए लिमिटेडचे किती शेअर्स आहेत, 50,000 शेअर्स आहे. एका शेअरची किंमत आहे 100, एवढी अमाऊंट राहील. ओके, 5,000 अधिक 3 शून्य याच्यावर एवढी अमाऊंट. त्यानंतर किती आहे 15 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. त्यानंतर इक्विटी शेअर्स इश्यू केलेले आहे कोणा ए कंपनीची एवढी इश्यू आहे केलेली आहे तर किती 15,000 त्याची अमाऊंट आणि हे 3 शून्य. त्यानंतर 4 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच हे कोणाची आहे तर बी लिमिटेडचे आहे. प्रिफरन्स शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्स यामध्ये दिलेले नाही. ओके, फक्त एकच शेअर्स दिलेले आहे यामध्ये. त्यानंतर आपल्याला पुढे काय काय दिलं तर जनरल रिझर्व दोन्ही याच्यामध्ये दिलेले आहे. हे अमाऊंट आहे 8,000 आणि याच्यामध्ये काहीच नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 900, 320. क्रेडिटर दिलेलं आहे 500 आणि 290. अशा पद्धतीनं आपल्याला ए लिमिटेड आणि बी लिमिटेडची लॅबिलिटीचे पदं आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे आपल्याला गुडविल ॲसेटचे पदं दिलेले आहे. त्याच्यामध्ये गुडविल दिलेली आहे, पेटेंट दिलेलं आहे, लँड अँड बिल्डिंग दिलेली आहे. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी दिलेली आहे, मोटार व्हेकल दिलेले आहे, फर्निचर दिलेले आहे, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, डेप्टर्स, कॅश ॲट बँक एवढ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याच्यामध्ये डॅश जे केलेले आहे ते याच्यामध्ये एकाच कंपनीच्या आहे, दुसऱ्या कंपनीच्या अवेलेबल नाही. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे आता ॲडजस्टमेंट एंट्री दिलेली आहे ऑन न्यू कंपनी सी कंपनी लिमिटेड. पहिले ए कंपनी आणि बी कंपनी या 2 कंपन्या आहे आणि दोन्ही कंपनीचं आपण अमाल्गमेशन करून तिसरी न्यू कंपनी फॉर्म करत आहोत, ती आहे सी कंपनी लिमिटेड. वॉज फॉर्म टू ॲक्वायर द ॲसेट अँड लॅबिलिटीज ऑफ ए अँड बी लिमिटेड. द टर्म्स ऑफ ॲक्विजेशन ऑफ बिझनेस व्हेरियस अंडर. आपल्याला काय सांगितलेलं आहे की ह्या जे 2 कंपन्या आहेत या दोन्ही कंपन्याची ॲसेट आणि लॅबिलिटी घेतल्यानंतर आपण काय करत आहोत तर पुढे जे काही आपल्याला टर्म अँड कंडिशन दिलं हे आपण फॉलो करणार आहोत. ओके, आपल्याला काय सांगितलेलं आहे सी लिमिटेड टू हॅव ॲन ऑथोराइज शेअर कॅपिटल. जी आपण नवीन कंपनी फॉर्म करत आहोत, ओके, जी नवीन कंपनी आपण तयार करत आहोत त्या कंपनीचं ऑथोराइज शेअर कॅपिटल आपल्याला सांगितलेलं आहे किती 3,50,00,000 रुपये. 3,50,00,000 हे रुपयामध्ये आहे. डिवाइड इंटू 50,000 13% प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹100. ओके, आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे जे 3,50,00,000 रुपयाचं ऑथोराइज शेअर कॅपिटल आहे या ऑथोराइज शेअर कॅपिटलमध्ये 13% प्रिफरन्स शेअर्स ज्याची किंमत ₹100, एका शेअरची किंमत आहे ₹100 या पद्धतीमध्ये डिवाईड केलेलं आहे. आणि पुढे काय दिलेलं आहे अँड 30 लाख इक्विटी शेअर्स. किती सांगितले आपल्याला की पहिले सांगितलेलं आहे प्रिफरन्स शेअर्स. ओके, आणि त्यानंतर बाकीचे जे आहे ते सांगितलेलं आहे आपल्याला 30 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. ₹10चा एक शेअर्स या पद्धतीनं 30,000 इक्विटी शेअर्स हे काय आपलं 30 लाख इक्विटी शेअर्स हे काय तुमचं ऑथोराइज शेअर कॅपिटल आहे. फक्त ते ऑथोराईज करून आपण त्याला बंद करून टाकत असतो. ओके, ऑथोराईज जे काही शेअर कॅपिटल आहे तो आपण बॅलन्स शीटमध्ये लिहितो आणि त्याला आपण बंद करून टाकत असतो. ओके, ते आपण आपल्या याच्यामध्ये टोटलमध्ये धरत नसतो. म्हणजे या मुद्द्याचं आपल्याला सध्या तरी याचं काही काम नाही आहे. जेव्हा आपण ह्या एंट्र्या करू कोणाच्या पुस्तकामध्ये तर ए किंवा बीमध्ये हे कोणाचं आहे तर सीचं जेव्हा आपण बॅलन्स शीट करू त्यावेळेस आपल्याला त्याचं ते लिहायचं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे द बिझनेस ऑफ ए लिमिटेड व्हॅल्यूड ॲट 3 करोडच आहे ना सेटलमेंट बिईंग. आता इथं काय सांगितलेलं आहे तर किंमत दिलेली आहे. ए लिमिटेडचा जो काही बिझनेस आहे हे सर्व ए लिमिटेडची लॅबिलिटी अँड ॲसेट हा जो काही बिझनेस आहे त्या बिझनेसची व्हॅल्यू काय दिलेली आहे त्यांनी तर 3 कोटी. सेटलमेंट बिईंग ₹60 लाख कॅश. म्हणजे इथं आपल्याला काय दिलेलं आहे परचेस कन्सिडरेशन जे आहे ते ऑलरेडी आपल्याला काढून दिलेलं आहे. सी कंपनी लिमिटेड जे आहे ते ए कंपनीला किती रुपये देणार आहे तर 3 कोटी रुपये देणार आहे या बिझनेसच्या याच्यावर मोबदला म्हणून. ओके,
3 कोटी देणार आहे. पण ते 3 कोटी कसे देणार आहे, तर त्याच्यामध्ये 60 लाख जे आहे ते 60 लाख तुम्हाला कॅशमध्ये देणार आहे आणि उरलेलं जे बॅलन्स आहे ते तुम्हाला काय करणार आहे, त्याबद्दल कंपनी सी कंपनीचे आपल्याला शेअर्स घ्यायचे आहे. सी कंपनी आपल्याला त्याच्या उरलेली जे बॅलन्स आहे तेवढ्या रुपयात जे काय बॅलन्स असेल त्याचे म्हणजेच किती रुपये बॅलन्स राहील, 3 कोटीतून 60 लाख गेले म्हणजे 2,40,00,000 रुपयाचा आपल्याला काय देणार आहे, सी कंपनी इक्विटी शेअर्स देणार आहे. बरोबर आहे, आपल्याला काय देणार आहे, इक्विटी शेअर्स देणार आहे. परंतु त्याची किंमत काय दिलेली आहे आपल्याला, 12 रुपयाचा एक शेअर्स या पद्धतीनं आपल्याला ते देणार आहेत. ओके, त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे बिझनेस ऑफ बी लिमिटेड. आता सांगितलेलं आहे बिझनेस बी लिमिटेडच्या बाबतीत सांगितलेलं आहे. बिझनेसची काय ॲसेट आहे, काय लायबिलिटी आहे, याच्याबद्दल आपल्याला काय सांगितलेलं आहे. बिझनेस ऑफ बी लिमिटेड व्हॅल्यूड ॲट ₹48 लाख. आपल्याला काय सांगितलेलं आहे की बी लिमिटेडची लॅबिलिटी आणि ॲसेट जो काही बी लिमिटेडचा बिझनेस आहे त्याची आपण व्हॅल्यू म्हणजे परचेस कन्सिडरेशन दिलेलं आहे सी लिमिटेडनं, ते दिलेलं आहे आपल्याला 48 लाख रुपये. विल बी फुली सेटल्ड बाय इशू फुली पेड इक्विटी शेअर्स ॲट ₹12 ईच. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्या बी लिमिटेडला आपण कॅश देणार नाही. फक्त काय करणार आहे, सी लिमिटेड काय करणार आहे की 12 रुपयाचा एक शेअर्स या पद्धतीनं 48 लाख रुपयाचे शेअर्स काय करणार आहोत आपण, सी कंपनी बी कंपनीला पेड करेल. इथं कॅश देणार नाही. पुढे सांगितलेलं आहे प्रिफरन्स शेअर्स ऑफ ए लिमिटेड वेअर रिडीम्ड. आता इथं प्रिफरन्स शेअर जे आहे याचे ए लिमिटेडचे किती आहे, तर हे 50,000 जे प्रिफरन्स शेअर्स आहे याची अमाऊंट आपण देऊन टाकणार आहोत. ओके, याची अमाऊंट देऊन टाकली आपण, त्याचं आपलं काही शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे प्रिफरन्स शेअर्सला शेवटी एंट्री न करता आपल्याला अगोदरच त्याची कॅश दिली अशी आपल्याला एंट्री करून टाकायची आहे. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, सी लिमिटेड मेड अ पब्लिक इश्यू ऑफ 30,000 प्रिफरन्स शेअर्स ॲट पार अँड 3 लाख इक्विटी शेअर्स ॲट ₹12. दे वेअर फुली सोल्ड अँड होल अमाऊंट्स वॉज रिसिव्ड. आपल्याला सांगितलेलं आहे की सी लिमिटेडनं काय केलेलं आहे, पब्लिकला जसं आपण बघितलं होतं पहिल्या युनिटमध्ये, पब्लिकला आपण आव्हान करतो आणि मग 30,000 असे प्रिफरन्स शेअर्स आहे ते आपण जे काही त्याची प्राईज आहे दर्शनी किंमत, ओके, जे काही त्याची फेस व्हॅल्यू आहे त्याच दरानं आपण काय केलं, प्रिफरन्स शेअर काय केलेलं आहे, ॲट पार म्हटलं. ओके, म्हणजे जेवढी व्हॅल्यू आहे तेवढ्या रुपयानं आपण 30,000 प्रिफरन्स शेअर्स सोल्ड केलेले आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे अँड 3 लाख इक्विटी शेअर्स ॲट 12 दे वेअर फुली सोल्ड अँड होल अमाऊंट्स वॉज रिसिव्ड. आणि बाकीचे जे आपल्याला सांगितलेलं आहे की जे काही ऑथोराईज शेअर कॅपिटल आहे, ऑथोराईज आपलं जे काही शेअर कॅपिटल आहे, आपल्याजवळ जे काही शेअर्स असतील त्या शेअरपैकी आपण 3 लाख शेअर्स इक्विटी शेअर जे आहे ते 12 रुपयानं म्हणजेच काय तर प्रीमियमवर, कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे याची किंमत किती दिलेली आहे इक्विटी शेअरची, एक मिनिट याच्यामध्ये इथं दिली होती आपल्याला हे 10 ईच. ओके, आपल्याला काय सांगितलेलं आहे, जे सी कंपनी आहे त्या सी कंपनीचं ऑथोराईज इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे त्याची एका शेअरची किंमत किती आहे, 10 रुपये आहे. ओके, तो शेअर्स आपण इथं किती रुपयाला विकत आहोत, 12 रुपयाला. या बाकीच्या पार्टीजला सुद्धा आपण तो शेअर्स कितीला दिलेला आहे, 12 रुपयाला दिलेला आहे. म्हणजेच आपण काय केलं, प्रीमियमवर त्याची सेलिंग केलेली आहे, विक्री केलेली आहे 2 रुपये प्रीमियमवर. पुढे सांगितलेलं आहे दे वेअर फुली सोल्ड अँड होल अमाऊंट्स वेअर रिसिव्ड. पूर्ण अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे, फुली पेडअप आहे, ती अमाऊंट आपल्याला आपल्या सी कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये लिहून दाखवायची आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे डी हू इम्प्लिमेंटेड धिस प्लॅन. हे डी नावाचा एक पर्सन दिलेला आहे आपल्याला. ओके, याच्यामध्ये डी नावाचा एक पर्सन दिलेला आहे. त्यानं काय केलेलं आहे, याला हे जो काही प्लॅन आहे म्हणजेच वॉज अलॉटेड 40,000 इक्विटी शेअर्स फुली पेड ॲट ₹12 इन कन्सिडरेशन ऑफ हिज रिम्युनरेशन. म्हणजेच या डीनं लिक्विडेटरची भूमिका केली. हे जे निस्तारण करण्याचं काम होतं, ए कंपनी बी कंपनी याची जे काही ॲसेट असन, लॅबिलिटी असन, लॅबिलिटी देऊन टाकणे, ॲसेट सोल्ड करणे, हा जो काही याचं हे केलेलं असन, निस्तारक म्हणून काम केलं असन, लिक्विडेटर म्हणून काम केलं असन या डी व्यक्तीनं, तर या डी व्यक्तीला पैसे न देता सी कंपनीनं काय केलं, आपल्या कंपनीचे 40,000 शेअर्स अलॉट करून टाकलेले आहे. त्याला आपले 40,000 शेअर्स अलॉट करून दिलेले आहे आणि ते सुद्धा 12 रुपये प्रमाणे. ओके,
म्हणजेच काय तर याच्यानुसार प्रीमियमनुसार त्याला एवढी एवढी अमाऊंट देऊन टाकलेली आहे, म्हणजे तेवढ्या रुपयाचे शेअर्स दिलेले आहे. एवढं तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्हाला या सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या, याच्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या आहे. आपण पहिले ए लिमिटेडच्या बाबतीत विचार करू. ए लिमिटेडच्या पुस्तकात आपल्याला जर्नल एंट्री करायची आहे असं आपण गृहीत धरू आणि एका प्रॉब्लेममध्ये आपल्याला जास्तीत जास्त समजलं पाहिजे या दृष्टिकोनातून पाहू. आता पहिले जर पाहायचं असलं तर सर्वात पहिले आपण पाहतो की परचेस कन्सिडरेशन काय राहील. बरोबर आहे. तर इथं परचेस कन्सिडरेशन जे आहे, परचेस कन्सिडरेशन ऑफ ए लिमिटेड, ही जी ए लिमिटेड आहे या ए लिमिटेडचं परचेस कन्सिडरेशन काय राहील तर ते पाहायचं आहे आपल्याला. तर परचेस कन्सिडरेशन आपल्याला सांगितलेलं आहे इथं 2 नंबरचा मुद्दा, द बिझनेस ऑफ ए लिमिटेड व्हॅल्यूड किती 3 करोड. ओके, म्हणजेच 3 लाख रुपये परचेस कन्सिडरेशन आहे ए लिमिटेडचं, रुपीज 3 करोड. ओके, अशा पद्धतीने आपल्याला इथं दिलेलं आहे. म्हणजे हे आपल्याला काढण्याची गरज आहे का आता, याच्यात मायनस प्लस हे ते करण्याची आपल्याला काहीही घेणं देणं नाही. ओके, फक्त ही ॲसेट म्हणा किंवा ही लॅबिलिटी म्हणा याची नोंद आपल्याला करावं लागते. जे रिलायझेशन आपण करतो तर ते रिलायझेशन आपल्याला दाखवावं लागते, हे ध्यानात ठेवायचं आहे. तर आता काय आहे तर 3 कोटी हे काय आपल्या परचेस कन्सिडरेशन आहे, प्रतिफल आहे. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे, पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला, याच्या बाबतीतलंच आपल्याला पाहायचं आहे, फक्त ए लिमिटेडच्या बाबतीतलं. आता ए लिमिटेडचा मोबदला पाहू आपण. मोबदला कसा आपल्याला मिळालेला आहे तर आपल्याला सांगितलेलं आहे सेटलमेंट जे आहे तर ते त्याच्यामध्ये आहे कॅश. आता कॅशमध्ये दिलेलं आहे आपल्याला कॅश रुपीज 60 लाख. ओके, 60 लाख. मग बाकीचं काय आहे तर आपल्याला पाहायचं आहे शेअर्स. ओके, शेअर्स कॅपिटल किती भेटत आहे आपल्याला, शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल म्हणजेच काय आता तर आपलं परचेस कन्सिडरेशन जे की दिलेलं आहे आपल्याला किती रुपीज 3 करोड. याच्यातून लेस करू आपण आपला कॅश म्हणजेच रुपीज 60 लाख. म्हणजेच काय राहील, शेअर कॅपिटल जे राहील ते किती रुपयाचं राहील आपलं 2 करोड 40 लाख. 2 कोटी 40 लाख रुपये, 40 लाख रुपयाचं आपलं काय राहील शेअर कॅपिटल राहील. ओके, शेअर कॅपिटल म्हणजे शेअर एवढ्या रुपयाचे शेअर्स आपल्याला देणार आहेत. पण किती शेअर्स देणार आहे हे सांगितलेलं आहे का, तर आपल्याला पहिले शेअरची संख्या काढायची आहे. तर मग पाहू आपण नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स कसे काढसाल आता तर आपल्याला दिलेली अमाऊंट 2 कोटी 40 लाख. ओके, आणि आपल्याला किती रुपयाचा शेअर्स देत आहे ही कंपनी, सी कंपनी आपल्याला किती रुपयाचा शेअर्स देत आहे 12 रुपयाचा प्रीमियमसह. ओके, म्हणजेच आपल्याला ही कंपनी शेअर्स किती देईल सांगा, शेअरची संख्या किती देईल 20 लाख. ओके, $20 लाख आपल्याला शेअर्स देईल. बरोबर आहे. आणि किती रुपयाचे शेअर्स देतील आपल्याला तर 10 रुपयाचा एक या प्रमाणे. म्हणजे इथपर्यंत समजलं नंबर ऑफ शेअर्स झालेला आपल्याला 20 लाख. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे कोणाला, आपल्याला एवढं समजलेलं आहे शेअर कॅपिटल एवढ्या रुपयाचं आपल्याला बाकी आहे, एवढं रुपयाचं देणार आहे ती. ओके, नंबर ऑफ शेअरची संख्या, परंतु शेअरची संख्या ही कमी राहील आपली, कारण 10 रुपयाचा जो शेअर्स आहे तो आपल्याला त्यांनी 12 रुपयाचा दिलेला आहे. म्हणजेच 20 लाख शेअर्स आपल्याला दिलेले आहे. ओके, तर आता याच्यामध्ये प्रीमियमची अमाऊंट किती आहे आणि याची अमाऊंट किती आहे हे आपण पहिले पाहून घेऊ. हे कशासाठी पाहणार आहोत आपण, ज्यावेळेस आपण सी कंपनीचं आपण बॅलन्स शीट करणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला सिक्युरिटीज म्हणून वेगळे लागेल, सिक्युरिटीज प्रीमियम म्हणून वेगळी अमाऊंट दाखवावं लागेल, शेअर कॅपिटलची अमाऊंट वेगळी दाखवावं लागेल. जसं तुम्ही एंट्री पहिल्या युनिटमध्ये करत होते तर त्या पद्धतीनं ते वेगवेगळे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, एकत्र आपल्याला दाखवता येणार नाही. आणि किती किती याची संख्या जी आहे की जे सी कंपनी आहे सी कंपनीचं टोटल किती शेअर्स आपण विकलेले आहे याची सुद्धा आपल्याला संख्या काढणं गरजेचं असते. तर आता ए कंपनीचं आपण पाहिलेलं आहे की 20 लाख शेअर जे आहे इथं काढलेले आहेत. एकूण शेअर्स किती 20 केले होते त्या कंपनीनं
30 लाख. ओके, टोटल 30 लाख शेअर्स होते त्या कंपनीचे, त्याच्यापैकी 20 लाख शेअर्स तिने ए कंपनीला दिलेले आहे. म्हणजे त्या कंपनीजवळ आणखी 10 लाख बाकी आहेत. त्या कंपनीकडे 10 लाख शेअर्स बाकी आहे. 10 लाख शेअर्स ती विकू शकते. आपल्याला त्याने 20 लाख दिलेले आहे. आपल्याला जर पाहायचं असेल तर शेअर कॅपिटल हे आपल्याला किती रुपये दिलेले आहे त्यांनी, तर 20 लाख गुणिला 10 रुपये प्रमाणे आपल्याला किती दिलं त्यांना, 2 कोटी. बरोबर आहे का, किती येते, 2 कोटी येतलं ना, येते ना, इथे 3 शून्य इथं. हो बरोबर आहे, 2 कोटी रुपये हे काय तर शेअर कॅपिटल आहे. मग प्रीमियमचे किती आहे, तर याच्यामध्ये सिक्युरिटीज प्रीमियम पाहू आपण. सिक्युरिटीज प्रीमियम हे किती आहे, तर 20 लाख. 20 लाख गुणिला किती रुपये प्रमाणे, 2 रुपये प्रमाणे. म्हणजे सिक्युरिटीज प्रीमियम किती आहे याच्यामध्ये, 40 लाख. हे आपण कशासाठी काढलं हे नंतर तुम्हाला समजेल. ओके, आता फक्त तुम्हाला ध्यानात काय द्यायचं, परचेस कन्सिडरेशन आपल्याला मिळालेलं आहे ए लिमिटेडला सी लिमिटेडकडून किती मिळालं, तर 3 कोटी रुपयाचं. या 3 कोटीपैकी आपल्याला कॅश मिळालेली आहे 60 लाख रुपये आणि बाकीचं जे शेअर कॅपिटल मिळालेलं आहे तर 20 लाख शेअर्स मिळालेले आहे. टोटल अमाऊंट आपली राहील 2,40,000 रुपये. या 2 कोटी 40 लाख रुपये. या 2 कोटी 40 लाखापैकी आपलं किती आहे, तर 2 कोटी हे आपलं ॲक्च्युअल त्याची किंमत आहे आणि 40 लाख हे काय त्याचं प्रीमियम आहे. ओके, म्हणजे प्रीमियम म्हटलं आपला तेवढा काय झालेला आहे, प्रीमियम म्हटल्यानंतर तेवढा आपला लॉस झालेला आहे. बरोबर आहे, कारण आपण जर प्रीमियमवर घेत असाल तर तेवढा आपल्याला लॉस झालेला आहे. त्या कंपनीला तेवढाच फायदा झालेला आहे सी कंपनीला. ह्या गोष्टी आपल्याला पुढे कामा येईल. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का, हे नोट करून घ्यायचं, घ्या नोट करून घ्या रफमध्ये. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला, आता आपण जेव्हा ए कंपनी आहे म्हणजेच कोणती ट्रान्सफरर कंपनी आहे. ओके, या पुस्तकामध्ये जेव्हा आपण जर्नल एंट्र्या करू. ओके, पहिली एंट्री आपण काय करणार आहोत, जी काही आपली ॲसेट आहे ते ॲसेटचं आपण रिलायझेशन करू. त्यानंतर दुसरी एंट्री आपली जी काही लॅबिलिटी आहे त्या लॅबिलिटीचं रिलायझेशन करू. ह्या झाल्या 2 एंट्र्या. तिसरी एंट्री आपण काय करतो की आपली जे काही इंटरनल लॅबिलिटी आहे जसं की शेअर कॅपिटल ते आपण ट्रान्सफर करतो कोणाला, की त्या शेअर्स होल्डरला. ते जर इक्विटी शेअर्स होल्डर असेल तर इक्विटी शेअर्स होल्डरला आणि प्रिफरन्स शेअर्स होल्डर असेल तर प्रिफरन्स शेअर्स होल्डरला. ओके, त्यानंतर काय करतो आपण, आता याच्यामध्ये जसं की आपल्याला सांगितलेलं आहे की प्रिफरन्स शेअरची अमाऊंट आपण काय केलेली आहे, पेड करून टाकलेली आहे. ओके, तिची अमाऊंट पेड केलेली आहे म्हणजे त्यांचं काही बाकी राहिलेलं नाही, त्याची एक एंट्री आपल्याला करावं लागेल. ओके, त्यानंतर आणखी काय करायचं आहे, मग एवढं झाल्यानंतर की आपलं जे परचेस कन्सिडरेशन आहे त्याची आपल्याला नोंद ठेवावं लागेल. ओके, की सी लिमिटेडच्या कडे आपली एवढी अमाऊंट आहे म्हणून त्याची एक एंट्री करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, सी लिमिटेडकडून जर आपल्याला काही अमाऊंट मिळालेलं आहे परचेस कन्सिडरेशन त्याची अमाऊंट करायची, त्याची एंट्री करायची आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की आपलं रिलायझेशन करताना आपल्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला आणि तो प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे कोणाला, तर आपले इक्विटी शेअर्स होल्डर आहे त्यांना. तर आपल्याला त्यासाठी पहिले ह्या सर्व स्टेप तर आपल्याला जमतातच. आता सर्वात पहिले आपण काय करू की रिलायझेशन अकाउंट करू. म्हणजे रिलायझेशन अकाउंट केल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्याला प्रॉफिट झाला की लॉस झालेला आहे. ओके, तर पहिले आपण पाहू रिलायझेशन अकाउंट. आता रिलायझेशनची ही डेबिट साईड झाली, ही क्रेडिट साईड झाली. रिलायझेशनच्या डेबिट साईडला आपण काय काय लिहितो सांगा, सर्व ॲसेट. ओके, जे काय आपण ॲसेट दिलेले आहे ते सर्व ॲसेट आपण याच्यामध्ये लिहून दाखवतो. आता याच्यामध्ये पहिली ॲसेट दिलेली आहे आपल्याला पेटेंट्स.
याची अमाऊंट दिली आपल्याला पेटेंटची 2000 आणि 30. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग दिलेली आहे. लँड अँड बिल्डिंग इथे समोर 2 लिहित चला. 2 पेटेंट्स अकाउंट, 2 लँड अँड बिल्डिंग अकाउंट किती दिलेली आहे आपल्याला 6000 + 3 0. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 2 प्लांट अँड मशिनरी अकाउंट 15500. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला इथं शून्य जर लिहायचं नसेल तर इथं रुपीज लिहायचं आणि त्या रुपीजमध्ये असंच लिहायचं 30 म्हणून. ओके, म्हणजे टेन्शनचं काम नाही. आता मी समजून घेतलं, तुम्ही समजून घ्या म्हणायचं व्हॅल्यूडला 30 लिहायचे म्हणून. ओके, त्यानंतर प्लांट अँड मशिनरी झालं. त्यानंतर मोटार व्हेकल यामध्ये नाही आहे, फर्निचर नाही आहे. इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे 2 इन्व्हेस्टमेंट अकाउंट 1150 30. त्यानंतर स्टॉक 2 स्टॉक अकाउंट. स्टॉक अकाउंट दिलेली आहे आपल्याला 3500 30. ओके, त्यानंतर डेप्टर्स दिलेले आपल्याला 800 रुपये 2 डेप्टर्स. त्यानंतर कॅश ॲट बँक बँक अकाउंट 450. म्हणजे त्याची टोटल पूर्णच्या पूर्णच आहे ती आहे 29,400 आणि 30 जशीची तशी एवढी टोटल राहिलीची. आता लॅबिलिटीमधलं कोणकोणतं घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामधलं पद जे एक्सटर्नल लॅबिलिटी आहे आउटसाईड, तर ती कोणती आहे, फक्त एकच पद आहे आपलं, तर ते आहे क्रेडिटर्स. बरोबर आहे, याच्यामध्ये एकच दिलेलं आहे. तर ते क्रेडिटर्स आपल्याला कोणत्या साईडला घ्यायचं आहे, क्रेडिट साईडला. कोणता आहे, जनरल रिझर्व इंटरनल लॅबिलिटी आहे, प्रॉफिट अँड लॉस इंटरनल आहे. कोणताही फंड असेल, कोणताही रिझर्व असेल तर तो काय आहे, त्याच्यामध्ये इंटरनल लॅबिलिटी आहे. फक्त क्रेडिटर असेल, त्यानंतर लोन असेल, बँक लोन वगैरे लोन असेल, त्यानंतर बिल्स पेएबल असेल, तर हे फक्त आपले आउटसाईड लॅबिलिटी आहे. बाय क्रेडिटर्स अकाउंट याची अमाऊंट दिली आपल्याला किती, क्रेडिटरची 500 म्हणजेच 5 लाख. ओके, आता काय राहिलं आपलं, आणखी काय घेत असतो आपण आता, परचेस कन्सिडरेशन. ओके, कन्सिडरेशन कोणती कंपनी आहे, सी लिमिटेड. याच्या इथंच असेल. परचेस कन्सिडरेशन किती मिळालं आपल्याला, 3 कोटी. ओके, आता ही 3 कोटीपेक्षा अमाऊंट कमी आहे. बरोबर आहे, म्हणजे क्रेडिट साईड ही सर्वात जास्त आहे असा त्याचा अर्थ होते. इथे कुठे आहे, 3 कोटी 5 लाख. इकडली साईड सुद्धा आपण 3 कोटी 5 लाख लिहिणार आहोत. 3 कोटी 5 लाख. आता याच्यातून जर मायनस करायचं असेल आपल्याला तर 3 कोटी 5 लाख मायनस 2 कोटी 9,40,000.
95,60,000 येते का? बघा किती येते, किती येते? 95,60,000. ते राहिलं का आपलं आता याच्यामध्ये? काहीतरी चुकलं किंवा इथं शून्य आपण लिहिलं आणि ते चुकलं ना. 2,94,000 होईल नाही, 2,94,00,000. आता पहा बरोबर. किती येते? 1,11,00,000. हां, फक्त 11,00,000च येत आहे का? 3, 5. ओके, 11,00,000. 11,00,000 काय झाला तुमचा? 11,00,000 काय झाला तुमचा? हा प्रॉफिट झाला. ओके, काय नाव देता त्याला काय नावाने लिहित असता? काय नावाने लिहित असता त्याला? टू शेअर होल्डर अकाउंट. शेअर होल्डर म्हणूनच लिहिता ना, कारण याच्यावर अधिकार कोणाचा आहे? तर तुमच्या शेअर होल्डरचा. शेअर होल्डर अकाउंटच्या कोणत्या साईडला लिहिता तुम्ही? हे क्रेडिट साईडला, बरोबर आहे. म्हणून आपण इथं लिहून टाकलेलं आहे शेअर होल्डर. हे तुमचा प्रॉफिट कंसात समजण्यासाठी इथं प्रॉफिट लिहून घ्या. 11,00,000 तुम्हाला इथं प्रॉफिट झाला. म्हणजे जे तुम्ही प्रॉफिटची एंट्री आत्तापर्यंत केली नाही तर याची एंट्री तुम्हाला करायची आहे. ओके, काय एंट्री करायची आहे तुम्हाला? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर अकाउंट. अशा पद्धतीची एंट्री तुम्हाला करायची आहे. रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्ही हा प्रॉफिट लिहिलेला आहे आणि शेअर होल्डर अकाउंटच्या तुम्हाला क्रेडिट साईडला हा प्रॉफिट लिहून दाखवायचा आहे. ओके, घ्या इथपर्यंत लिहून. रिलायझेशन अकाउंट लिहून घ्या. लिहिलं तुम्ही? ओके, लिहिलं नसेल तर लिहून घ्या. लिहिलेलं का सर्वांनी? चला मग पुढे घ्यायचं आहे. त्यानंतर आता जर आपण कॅश अकाउंट जर पाहिलं किंवा बँक अकाउंट जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला कॅश किती रुपये मिळालेली आहे? 60,00,000 रुपये आपल्याला कॅश मिळालेली आहे, बरोबर आहे. त्या 60,00,000पैकी आपण काय करणार आहोत? जेव्हा आपण शेवटची एंट्री करू, ओके, त्यावेळेस आपण पूर्ण जे काही आपल्या जो अमाऊंट उरलेली असते ती आपण कोणाला ट्रान्सफर करतो? आपल्या शेअर होल्डरला ट्रान्सफर करत असतो. तर आपण इथं कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट पाहू. कॅश और बँक अकाउंट. म्हणजे नंतर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. डेबिट साईड, क्रेडिट साईड. आता अगोदरची कोणतीही कॅश आपल्याजवळ नाही आहे, बरोबर आहे. जर समजा यांनी घेतलेली नसती, ए लिमिटेडची आपल्या जो जी कॅश होती 4,50,000 जी काही आपल्या जो अमाऊंट होती ती जर यांनी याच्यामध्ये जर इन्क्लूड नसती तर आपण ती आपल्या बॅलन्स म्हणून आपण इथं लिहून दाखवली असती. ओके, आपल्याजवळ ती बॅलन्स आहे म्हणून लिहून दाखवली असती. परंतु आता आपला जो बॅलन्स नाही आहे, आपल्याकडे आलेली कॅश आहे. ती आलेली कॅश किती आहे? तर कोणाकडून आलेली, कशाची आलेली आहे ती कॅश? रिलायझेशनची, बरोबर आहे. परचेस कन्सिडरेशनची याची काय करतो आपण एंट्री?
परचेस कन्सिडरेशनची अमाऊंटची एंट्री काय करतो? हां, मिळालीची एंट्री काय करतो आपण? नाही, बँकची तर इथं एंट्री नसतेच आपल्याजवळ. काय करतो आपण? परचेस कन्सिडरेशन मिळालं आपल्याला कोणकोणत्या प्रकारे मिळालं ते आपण पाहतो, बरोबर आहे. बँक अकाउंट आपण डेबिट करतो जर कॅश मिळाली असेल तर, शेअर्स मिळाले असेल तर शेअर्स अकाउंट डेबिट करतो. क्रेडिट काय करतो मग? नाही, त्या कंपनीचं नाव लिहितो आपण, कोणत्या कंपनीकडून आपल्याला कॅश मिळाली आहे त्या कंपनीचं नाव. म्हणजेच आपल्याला कोणत्या कंपनीकडून मिळाली तर आपली सी कंपनी, टू सी कंपनी लिमिटेड याकडून आपल्याला ही कॅश मिळालेली आहे. आता ती कॅश आपल्याला किती मिळाली तर 60 लाख रुपये मिळालेली आहे. ओके, आता या 60 लाखपैकी आपण कॅश कोणाला देणार आहोत फक्त सांगा? 60 लाख रुपये आपला जो कॅश आहे आता. ओके, परंतु आपल्याला सांगितलेलं आहे प्रिफरन्स शेअर्स ऑफ ए लिमिटेड वेअर रिडीम, याची आपण काय केलेलं आहे? पेमेंट करून टाकलेलं आहे. ओके, आता आपलं हे जर पाहिलं प्रिफरन्स शेअर्स होल्डर किती आहे, त्याची अमाऊंट आपली 5,000 आणि 3 शून्य, म्हणजे एवढी अमाऊंट आपण दिलेली आहे. किती होतात तर 50 लाख, बरोबर आहे. 50 लाख रुपये आपण, आपल्याजवळ 60 लाख रुपये होते, त्याच्यातले 50 लाख रुपये आपण काय केलेलं आहे? प्रिफरन्स शेअर्स होल्डरला देऊन दिलेले आहे. ओके, बाय प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट. मग आता इथं राहील बाय बॅलेन्स, तर बॅलेन्स किती राहील? 10 लाख. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शेवटची एंट्री करसाल कशाची, तर तुमची जी शेअर परचेस कन्सिडरेशन आहे ती अमाऊंट तुम्ही ट्रान्सफर करता तुमच्या इक्विटी शेअर्स होल्डरला, त्यावेळेस तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की आपल्याजवळ 10 लाख रुपये आहे, 10 लाख रुपयेच आपण ट्रान्सफर करू शकतो. ओके, कोणाला तर आपल्या इक्विटी शेअर्स होल्डरला. पूर्णच्या पूर्ण परचेस कन्सिडरेशनमध्ये मिळाली 60 लाख रुपये जे आहे तेवढीच्या तेवढी अमाऊंट तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाही. तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला कॅश किंवा बँक अकाउंट तयार करायचं आहे. जर आपला जो काही अमाऊंट कॅशशी रिलेटेड असेल तर, जर समजा आपण लिक्विडेशनचा एक्सपेन्स दिलेला असेल तो इथं आपल्याला लिहायचा आहे, काही एक्सपेन्स झाला असेल तो इथं लिहायचा आहे, काही लॉस झाला असेल तर तो लॉस इथं आपल्याला लिहायचा आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला कॅशच्या संदर्भातला असेल तर तिथं आपल्याला लिहून दाखवायचा असते. आणि मग आपला जो कॅश किती राहिली शिल्लक ते शेवटी शोधून काढायची असते. आणि शेवटच्या एंट्रीसाठी ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, जरी आपल्याला विचारलं नसलं तरी, विचारलं नसेल तर आपल्यासाठी रफ वर्क आहे असं समजून तरीसुद्धा आपल्याला हे बँक अकाउंट असं तयार करायचं आहे. लिहिलं झालं 60 लाख टोटल लिहायचे आहे. ओके, आता आपल्याकडे सर्व गोष्टी आहे असं आपण गृहीत धरू. ओके, लागलंच काही तर नंतर पाहू. आता याची आपण पहिली एंट्री करणार आहोत. कोणाच्या पुस्तकामध्ये आपल्याला एंट्र्या करायची आहे? आपल्या पहिली कंपनी जी आहे ए लिमिटेड, हे ट्रान्सफरर कंपनी आहे. ओके, ट्रान्सफरर कंपनीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एंट्र्या करायच्या आहे, तर त्याची आखणी करून घ्या. इन द बुक ऑफ ए लिमिटेड कंपनी खाली लिहायचं आहे तुम्हाला जर्नल एंट्रीज आणि आखणी करायची आहे. डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज अशा पद्धतीची आखणी करायची आहे. आता यामध्ये तुम्हाला पहिली एंट्री करायची आहे. पहिली एंट्री कशाची करसाल तुम्ही? आता रिलायझेशन ऑफ ॲसेटचं तुमच्या रिलायझेशन करायचं आहे. हे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये लिहून दाखवायचं आहे. काय करसाल तुम्ही एंट्री? रिलायझेशन अकाउंट डेबिट. रिलायझेशन अकाउंट डेबिट करसाल तुम्ही 2,94,00,000. ओके, पूर्णच्या पूर्ण अशी अमाऊंट तुम्हाला याच्यामध्ये लिहून दाखवायची आहे. 3 शून्य प्रत्येक याच्यासमोर लिहायचे आहे, हे गोष्ट विसरायची नाही आहे. ओके, 3 शून्य जे आपल्याला वर सांगितलेले आहे इथं 3 शून्य लिहायचे आहे, तर 3 शून्य तिथं वाढून द्यायचे आहे आपल्याला. ओके, आता पहिली एंट्री होईल रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कोणकोणते पद आहेत त्याच्यामध्ये पाहायचं. पेटंट अकाउंट, लँड अँड बिल्डिंग अकाउंट, प्लांट अँड मशिनरी अकाउंट,
त्यानंतर इन्व्हेस्टमेंट अकाउंट, स्टॉक अकाउंट, डेप्टर्स अकाउंट आणि बँक अकाउंट एवढे पद तुम्हाला क्रेडिट करायचे आहेत. ओके. आता याच्यामधला जो डिफरन्स आहे, हा जो डिफरन्स असतो तो आता याच्यामध्ये बराचसा डिफरन्स आहे, कारण आपल्याला 3 कोटी मिळालेले आहे आणि आपली ॲसेट जर पाहिली आपण, परचेस कन्सिडरेशन जर पाहिलं तर ते कमी आहे. म्हणजेच पुढच्या व्यक्तीला काय झालं, तिथं लॉस झालेला आहे. सी कंपनीला लॉस झाला आणि सी कंपनीला जर लॉस झाला असेल तर त्या लॉसला ती काय म्हणेल, गुडविल. सी कंपनीच्या दृष्टिकोनातून ती गुडविल आहे. ओके. जास्त अमाऊंट असेल तर त्याला आपण रिझर्व म्हणतो, जनरल रिझर्व. झालं का? पहिली एंट्री झाली. त्यानंतर तुम्हाला आता दुसरी एंट्री करायची आहे. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही ना? रिलायझेशन अकाउंट पूर्णच्या पूर्ण लिहायचं, याच्यामधले एकही पद असं सुटलेलं नाही आहे. 2,94,00,000 रुपये रिलायझेशन अकाउंट डेबिट आणि क्रेडिट करायचं आहे पर्सनली त्या सर्व पदाला, आणि त्याची ही अमाऊंट इथं लिहून दाखवायची आहे. ओके. त्यानंतर आता दुसरी जेव्हा एंट्री करू आपण, ती करतो आपण आपल्या लॅबिलिटीमधली. ओके. लॅबिलिटीमध्ये फक्त आपलं एक्सटर्नल लॅबिलिटी जी आहे ती एकच पद आहे, ते काय तर क्रेडिटर्स. ओके. मग काय करसाल, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट किती तर 5 लाख रुपये. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 5 लाख रुपये आणि क्रेडिट काय करसाल, रिलायझेशन टू रिलायझेशन अकाउंट. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट 5 लाख. झालं? इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? नाही. ह्या 2 एंट्र्या झालेल्या आहेत आपल्या. आता तिसरी एंट्री आपल्याला करायची आहे. आता तिसरी एंट्री काय करायची आहे, जे काही आपली इंटरनल लॅबिलिटी आहे ती इक्विटी शेअर्स होल्डर असेल तर इक्विटी शेअर्स होल्डरला, आणि प्रिफरन्स शेअर्स होल्डरची असेल तर प्रिफरन्स शेअर्स होल्डरला आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. ओके. पहिले आपण पाहू इक्विटी शेअर्स होल्डरची कोणकोणती अमाऊंट आहे ती आपल्याला त्याला ट्रान्सफर करून टाकायची आहे. म्हणजेच कोणकोणती याच्यामध्ये, तर याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच ही दिलेली आहे आपल्याला. ओके. 15 लाख रुपये काय असेल ते, जे 15 लाखाच्या वर आहे 1,50,00,000 रुपये जे काय अमाऊंट असेल ती अमाऊंट. आणि दुसरी काय एकच आहे दिलेली, दुसरं. त्यानंतर जनरल रिझर्व आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. या सर्व कोणाला पेड करायचं, कोणाला ट्रान्सफर करायचं असते, तर आपल्या इक्विटी शेअर्स होल्डरला. ओके. म्हणजे डेबिट काय येईल आपलं, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, त्यानंतर जनरल रिझर्व अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. एवढे डेबिट होईल आणि क्रेडिट काय करू आपण, टू
इक्विटी शेअर्स होल्डर अकाउंट. ओके, अशी एंट्री तुम्हाला करायची आहे. याच्यामध्ये याचं सोडून द्या, याच्यामधलं 2 नंबरची जी एंट्री आहे ही, याला सोडून द्या, ही येणार नाही. फक्त आपण येच्या पुस्तकातलंच बघत आहे, येच्या पुस्तकातलंच बघत आहे. ही एक एंट्री येईल, ही एक एंट्री येईल, ही एंट्री, ही एंट्री आणि 1 मिनिट ही टोटल आहे, ही एंट्री. असे 4 एंट्री आपल्याला करायच्या आहेत. त्याच्यामध्ये 4 गोष्टी आपल्या डेबिट होतील. 4 पैकी हे 5,000 जे आहे ते करायचे नाही सध्या. का नाही करायचं आहे? कारण ते प्रिफरन्स शेअर्स होल्डरचं आहे ना, ते आपण प्रिफरन्स शेअर्स होल्डरला ट्रान्सफर करू. डिबेंचर असेल तर डिबेंचर होल्डरला ट्रान्सफर करू. ओके, आता इथं प्रिफरन्स शेअर्सचे जे आहे ते प्रिफरन्स शेअर्स होल्डरला करायचे आहे. तर पहिलेल्या इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1,50,00,000, 1,50,00,000. त्यानंतर जनरल रिझर्व्ह अकाउंट 80,00,000 रुपये, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 80,00,000 रुपये. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 9,00,000 रुपये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 9,00,000 रुपये. 2 इक्विटी शेअर्स होल्डर अकाउंट, 2 इक्विटी शेअर्स होल्डर अकाउंट, याची जी टोटल असेल ती तुम्हाला क्रेडिट साईडला लिहून दाखवायची आहे. झालं. त्यानंतर आता प्रिफरन्स शेअरची एंट्री करून घ्या. प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 50,00,000 रुपये. काय राहील, कोणाला ट्रान्सफर करायचे आहे? प्रिफरन्स शेअर्स होल्डरला. ओके, 2 प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट. झालं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का सांगा. आता इंटरनल आणि एक्सटर्नल लॅबिलिटी, आपली ॲसेट, हे सर्व आपण काय केलेलं आहे, रिलायझेशन आणि ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे पुढची एंट्री काय करायची. तर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे प्रिफरन्स शेअर्स होल्डरची अमाऊंट आपण काय केलेली आहे, पेड केलेली आहे. ओके, त्याच्या अकाउंटला जरी आपण ट्रान्सफर करून ठेवली असेल तर याची आपल्याला कॅश देऊन द्यायची अमाऊंट. किती रुपये द्यायची आहे त्याची अमाऊंट? तर 50,00,000 रुपये. जसं आपण कॅश अकाउंट बघितलं होतं त्याच्या क्रेडिट साईडला आपण दाखवलं होतं की 50,00,000 रुपये आपण दिलेले आहेत. आता कॅश अकाउंट दिली किंवा बँक अकाउंट दिलं तर त्याची एंट्री काय करू आपण. आता कोणाला दिली आपण कॅश? आपल्या प्रिफरन्स शेअर्स होल्डरला दिले, म्हणजे त्याला काय करायचं, आपल्याला डेबिट करायचं आहे. मग त्याची एंट्री करा प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट डेबिट, कारण तो रिसिव्हर आहे आणि रिसिव्हरचं अकाउंट आपण डेबिट करतो. तर प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट डेबिट होईल आणि त्याला आपण कॅश दिली किंवा बँक दिलं म्हणून बँक अकाउंट क्रेडिट करा. 2 बँक अकाउंट, बँक और कॅश दोनपैकी काही लिहिलं तरी चालेल. झालं. आता आपल्याला काय झाला होता, याच्यामध्ये प्रॉफिट झाला होता, बरोबर आहे. प्रॉफिट किती झाला होता? 11,00,000, बरोबर आहे. 11,00,000 आपल्याला प्रॉफिट झाला आणि त्या प्रॉफिटवर कोणाचा अधिकार आहे? शेअर्स होल्डरचा. मग तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे आपल्या शेअर्स होल्डरला. ओके, तर त्याची एंट्री काय करतो आपण? शेअर्स होल्डरला जर आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे
काय करायचं आहे आपल्याला, त्यानंतर क्रेडिट काय होईल, काय करतो एंट्री, मला सांगा आपण प्रॉफिट कुठे लिहिला होता, एंट्री तुम्हाला सांगितली होती तेव्हाच, तो प्रॉफिट आपण कोणत्या अकाउंटमध्ये लिहून दाखवला होता, आपल्या रिलायझेशन अकाउंटच्या कोणत्या साईडला, डेबिट साईडला. ओके, म्हणजे एंट्री काय होईल त्याची, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स होल्डर अकाउंट. ओके, तशी एंट्री नाही समजली तर आपल्याला अकाउंटमध्ये आपण लिहिलेलं असते प्रॉफिट, आपण कोणत्या साईडला लिहिला, हे प्रॉफिट कोणत्या साईडला असते हे तुम्हाला माहीत आहे, प्रॉफिट हा डेबिट साईडला राहतो. ओके, आणि कोणत्या अकाउंटमध्ये लिहिला आपण, तर आपण लिहिलेला आहे तो रिलायझेशन अकाउंट, म्हणजेच रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला, म्हणजे रिलायझेशन अकाउंट डेबिट करायचं आहे. काय नावाने लिहिला, तर आपले इक्विटी शेअर्स होल्डर टू इक्विटी शेअर्स होल्डर अकाउंट, अशा पद्धतीने त्याची एंट्री करायची आहे. ओके, हा आपण ट्रान्सफर केलेला आहे आपला प्रॉफिट इक्विटी शेअर्स होल्डरच्या अकाउंटला. झालं, नॅरेशन लिहित चलायचं. ओके, काहीतरी त्यानंतर आपण ज्या गोष्टी सांगत आहोत त्याच तिथे लिहायचं आहे. ट्रान्सफर केला असन, प्रॉफिट झाला असन, तो प्रॉफिट आपण ट्रान्सफर केला म्हणून लिहायचं, बिंग ट्रान्सफर प्रॉफिट टू इक्विटी शेअर्स होल्डर अकाउंट, जे काय लिहायचं ते लिहून टाकायचं, म्हणजे लिहिल्यानंतर मार्क कटणार नाही. त्यानंतर पुढची स्टेप काय राहिली, आता आपलं जे परचेस कन्सिडरेशन आहे ते ड्यू आहे, त्याची एंट्री आपल्याला करायची आहे. बरोबर आहे, परचेस कन्सिडरेशन आपल्याला मिळणार आहे सी कडून, त्याची आपल्याला एंट्री करायची आहे. सी कडून आपल्याला परचेस कन्सिडरेशन मिळणार आहे याची फक्त. ओके, ते कोणत्या काइंडमध्ये मिळणार आहे, कोणत्या प्रकारे मिळणार आहे त्याचं आपल्याला काहीही घेणं देणं नाही. तर त्याची एंट्री काय करतो आपण, परचेस कन्सिडरेशन मिळण्याची एंट्री, परचेस कन्सिडरेशन मिळण्याची एंट्री आपण काय करतो, मिळण्याची म्हणजे मिळालेलं नाही आपल्याला, ड्यू आहे फक्त. ओके, फक्त ड्यू आहे, घेणे आहे, तर याची एंट्री आपण काय करतो, कोणाकडून घेणे आहे त्याच्या अकाउंटला आपण काय करतो, डेबिट करतो टू, नाही रिलायझेशन अकाउंट लिहितो ना आपण रिलायझेशन अकाउंट केलं, काय लिहिलं आपण सांगा, आपण रिलायझेशन अकाउंट केलेलं आहे, त्याच्या कोणत्या साईडला आपण परचेस कन्सिडरेशन म्हणून लिहिलेलं आहे, क्रेडिट साईडला, म्हणजेच रिलायझेशन अकाउंट आपल्याला काय करावं लागेल, क्रेडिट. ते कोणत्या नावाने लिहिलं आपण, त्या कंपनीचं नाव लिहिलेलं आहे. बरोबर आहे, मग त्या कंपनीचं नाव अकाउंटला काय करायचं आहे, आपल्याला डेबिट करायचं आहे, म्हणूनच ते आपण क्रेडिटला लिहिलेलं आहे. म्हणून सी कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट अशी त्याची एंट्री करायची आहे. बिईंग परचेस कन्सिडरेशन ड्यू. एंट्र्या काय नाही, तेच एंट्री आहे, फक्त तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे की आपल्याला काय करायचं आहे. एवढं एकदा समजलं की त्याच एंट्री आहेत. मग काय फक्त तुम्हाला परचेस कन्सिडरेशन काढणे, त्याचं ते कोणत्या आकडेवारीच काढणं महत्त्वाचं राहते. एंट्र्या सोप्या आहेत, त्याच जर तुम्ही करत राहिल्या एंट्र्या तर ऑटोमॅटिक पाठांतर होऊन जातात त्या. पण पाठांतरपेक्षाही ते समजल्या पाहिजे तुम्हाला की आपण ती एंट्री का केली अशा पद्धतीची. झालं इथपर्यंत. आता काय करावं लागेल आपल्याला, आपण एंट्री कशाची केली, ड्यूची. आता आपल्याला एंट्री कशाची करायची आहे, हे परचेस कन्सिडरेशन आपल्याला सी कंपनीकडून मिळालं हे गृहीत धरून आपल्याला त्याची एक एंट्री करायची आहे. मग आता त्या एंट्रीमध्ये तुम्ही काय करसाल, आपल्याला कोणकोणत्या प्रकारे मिळालं हे तुम्ही बघितलेलं आहे. बरोबर आहे, जे तुम्ही सी कंपनी अकाउंटला डेबिट केलेलं आहे ते तुम्हाला क्रेडिट करायचं आहे, आणि सी कंपनीकडून तुम्हाला जे मिळालेलं आहे ते तुम्हाला डेबिट करायचं आहे. आणि परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट तुम्ही काढलेली आहे, ऑलरेडी तुम्हाला काढून दिलेली आहे. ओके, की तुम्हाला 3 कोटी रुपये परचेस कन्सिडरेशन म्हणून सी कंपनीकडून मिळणार आहे. त्या 3 कोटीमध्ये 60 लाख रुपये तुम्हाला कॅश म्हणून मिळणार आहे, म्हणून तुम्ही कॅश अकाउंट काय करसाल, डेबिट करसाल 60 लाख रुपये. आणि उरलेले जे अमाऊंट आहे ते किती आहे, तर 2,40,00,000 रुपये हे तुमचं काय आहे, तर इक्विटी शेअर कॅपिटल आहे. म्हणजे इक्विटी शेअर अकाउंट तिथं तुम्हाला डेबिट करायचं आहे. करा मग डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट.
60 लाख, 2,40,00,000. कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट का लिहिलं आपण? कारण आपल्याला कॅश मिळालेली आहे. सांगितलेलं आहे इथं आपल्याला 3 कोटीपैकी हे 2 नंबरची जी एंट्री आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे टोटल परचेस कन्सिडरेशन 3 कोटी आहे. त्याच्यापैकी सेटलमेंट करताना 60 लाख रुपये आपल्याला कॅश दिलेले आहे. म्हणून कॅश अकाउंट आपण डेबिट करू 60 लाख रुपये. ओके. आणि त्यानंतर दुसरी एंट्री काय करू की बाकीचं काय दिलेलं आहे आपल्याला ते इक्विटी शेअर दिलेले आहे. म्हणून इक्विटी शेअर्स अकाउंट डेबिट करू आपण किती तर 2,40,00,000 रुपयाचं. 2,40,00,000 रुपये आपल्याला अमाऊंटशी घेणं देणं आहे फक्त. तर तेवढ्या रुपयाचं आपलं शेअर कॅपिटल आहे 2,40,00,000 रुपये. ओके. अशी एकूण टोटल काय करायचं आहे वर किती अमाऊंट लिहिली होती आपण 3 कोटी लिहिली होती बरोबर आहे. सी कंपनीला आपण जो डेबिट केलं होतं त्याला आता काय करायचं आहे आपल्याला क्रेडिट करायचं आहे टू सी कंपनी लिमिटेड अकाउंट. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे आता? कोणालाही काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे परचेस कन्सिडरेशन आहे हे तुम्ही कोणाला देता? आपले इक्विटी शेअर्स होल्डर आहे त्यांना तुम्ही हे ट्रान्सफर करत असता बरोबर आहे. तर त्यांना आता हे ट्रान्सफर करून द्यायचं आहे. ओके. आता ट्रान्सफर करून द्यायचं आहे तर त्याची एंट्री करायची आहे तुम्हाला. ही शेवटची एंट्री राहील तुमची. आता याच्यामध्ये लिक्विडेशन एक्सपेन्स वगैरे तुम्ही दिलेला नाही त्याची एंट्री तुमची वगळलेली आहे. फक्त एकमेव एंट्री आहे की जे काही आता परचेस कन्सिडरेशन मिळालेलं आहे त्याच्यावर रिअल मालक म्हणजे तुमचे इक्विटी शेअर्स होल्डर यांचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही त्यांना ट्रान्सफर करणार आहात म्हणून त्यांच्या अकाउंटला तुम्ही काय करसाल डेबिट करसाल आणि ज्या वस्तू त्यांना ट्रान्सफर करायची आहे त्याला तुम्ही क्रेडिट करसाल. ओके. पहिले तुम्ही काय केलं होतं त्याला क्रेडिट केलेलं होतं. आता तुम्हाला डेबिट करायचं आहे म्हणून करा इक्विटी शेअर्स होल्डर अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर्स होल्डर अकाउंट डेबिट. आता याची अमाऊंट काढायची आहे तुम्हाला बरोबर आहे. आता याची अमाऊंट किती दिसाल तुम्ही? तुमचा जो टोटल अमाऊंट किती आहे 3 कोटी होती बरोबर आहे. 3 कोटीपैकी 2,40,00,000 रुपयाचे शेअर्स आहे त्यामध्ये काही बदल नाही आहे. म्हणजे तुम्ही शेअर कॅपिटल म्हणून ट्रान्सफर करून देसाल टू शेअर ऑफ सी कंपनी लिमिटेड अकाउंट. टू शेअर ऑफ लिहून टाका टू शेअर ऑफ सी कंपनी लिमिटेड. याची अमाऊंट 2,40,00,000 रुपये राहील. ओके. 2,40,00,000 रुपये. त्यानंतर टू कॅश अकाउंट. तुमच्या जेवढी कॅश असेल तेवढी तुम्हाला देऊन द्यायची आहे. टू कॅश किंवा बँक अकाउंट. किती रुपये कॅश आहे तुमच्याकडे सांगा? 10 लाख बरोबर आहे ना. तुम्हाला मिळाली किती होती 60 लाख. त्याच्यापैकी 50 लाख तुम्ही पेड केलेलं आहे प्रिफरन्स शेअर्स होल्डरला. मग तुमचा जो बाकी आहे 10 लाख आणि ते 10 लाख तुम्हाला देऊन द्यायचे आहे. आणि मग किती रुपये दिले तुम्ही टोटल यांना तर 2,50,00,000. 2,50,00,000 रुपये तुम्हाला डेबिटमध्ये लिहून दाखवायचे आहे इक्विटी शेअर्स होल्डरच्या नावापुढे. ओके. काही प्रॉब्लेम आहे यामध्ये सांगा आता? झालं. मग आता तुम्ही बीच्या पुस्तकामध्ये करायचं आहे. ओके. बीचं जे पुस्तक आहे बी कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एंट्र्या करायच्या आहे. करून घ्या तुम्ही. आता याचं पहिल्यापासून परचेस कन्सिडरेशन काढा, रिलायझेशन अकाउंट करा, या सर्व गोष्टी करा.
काय काय केलं तुम्ही सांगा. बी लिमिटेडचं काढायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे. पहिले तुम्ही परचेस कन्सिडरेशन काढलं असन. परचेस कन्सिडरेशन तुम्हाला सांगितलेलंच आहे ऑलरेडी, 48 लाख रुपये आहे म्हणून. ओके. आणि हे पूर्णच्या पूर्ण आपल्याला शेअर्सच्या माध्यमातून मिळणार आहे, शेअर्स मिळणार आहे सी कंपनी लिमिटेडचे. त्यानंतर तुम्ही कोणतं अकाउंट केलं, रिलायझेशन अकाउंट केलं. ओके. रिलायझेशन अकाउंटमध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला, लॉस झाला, काय झालं, प्रॉफिट झाला. ओके. किती रुपये झाला प्रॉफिट, 4,80,000 रुपये झाला. सर्वांच्या याच्यामध्ये बरोबर आला, 4,80,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट आला. ओके. त्यानंतर तुम्ही बँक अकाउंट वगैरे केलं असेल, पण ते करण्याची तुम्हाला गरजच नाही, कारण तुम्हाला तुमच्याजवळ कॅश नाहीच आहे असं म्हटलं चालेल, म्हणजे तुम्हाला तेवढंच अकाउंट करायचं आहे. त्यानंतर त्यानंतर काय, त्यानंतर डायरेक्ट तुम्ही जर्नल एंट्री केल्या, बरोबर आहे. आता जर्नल एंट्रीमध्ये पहिली एंट्री केली असेल तुम्ही ॲसेट रिलायझेशन. तर इथं सर्व ॲसेट तुम्ही घेतली, जे काही याची अमाऊंट असेल ही टोटलच्या पूर्ण अमाऊंट तुम्ही घेतलेली आहे. किती होतात, 4,53,00,000 ही टोटल अमाऊंट घेतलेली आहे. ओके. त्यानंतर दुसरी एंट्री घेतली तुम्ही क्रेडिटरची, क्रेडिटरचं रिलायझेशन केलं. ओके. याची दुसरी एंट्री घेतली. तिसरी एंट्री काय केली तुम्ही, तर तुमचं प्रिफरन्स तर नाहीच आहे याच्यामध्ये, इक्विटी शेअर्स होल्डरला हे सर्व तुम्ही ट्रान्सफर करून दिलेलं आहे. इक्विटी कॅपिटल, जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट केलं ट्रान्सफर, नाही केलं, बरं. ते ट्रान्सफर करायचं आहे तुम्हाला. काय इक्विटी शेअर असेल ना याच्यामध्ये, हे इक्विटी शेअर्स. त्यानंतर हे एक प्रॉफिट अँड लॉस नाही वाटते याच्यामध्ये, आहे ना. एक मिनिट, प्रॉफिट अँड लॉस 1 2 3 हे नाही आहे, हे आणि हे आहे, एकच आहे. हे एक आणि हे एक, अशा 2 एंट्र्या, हे 2 तुम्ही ट्रान्सफर करून घेतले असेल. ओके. त्यानंतर काय केलेलं आहे, तुमचा जो काही प्रॉफिट असेल तो प्रॉफिट तुम्ही शेअर्स होल्डर अकाउंटला ट्रान्सफर करून दिला असेल. ओके. चौथी एंट्री. पाचवी एंट्री काय केली तुम्ही, तुमचं जे परचेस कन्सिडरेशन आहे 48 लाख रुपये, त्याची ड्यू म्हणून एंट्री केली असेल, केली एंट्री. ओके. त्यानंतर मिळाल्याची एंट्री करायची आहे. मिळाल्याची एंट्री केली तर काय म्हणून मिळालं तुम्हाला, तर पूर्णच्या पूर्ण शेअर्स मिळालेले आहे, याची तुम्हाला एंट्री करायची आहे. बस, बाकी काय राहिलं मग. त्यानंतर तुमचे जे शेअर्स आहेत ते शेअर्स तुम्हाला ट्रान्सफर करून द्यायचे आहे तुमच्या शेअर्स होल्डरला. 48 लाख जे आहे ते पूर्णच्या पूर्ण शेअर तुम्हाला ट्रान्सफर करून द्यायचं आहे. बाकी काही राहिलं का, काही नाही. सिम्पल होतं ते. बस, ते तुम्ही आता झालं नसेल तर घरी करा. आता आपल्याला एकच पाहायचं आहे याच्यामधलं महत्त्वाची गोष्ट, बॅलन्स शीट. ओके. बॅलन्स शीट कोणाच्या पुस्तकामध्ये करायची आहे, तर ओपनिंग बॅलन्स शीट करायची आहे सी कंपनीच्या पुस्तकामध्ये. आता हे जे प्रॉब्लेम दिलेलं आहे हे ओल्ड फॉर्मॅटनुसार दिलेलं आहे, तर आपल्याला सध्या ओल्ड फॉर्मॅटनुसारच करायचं आहे. पण जनरली आता तुम्हाला जेव्हा नवीन विचाराल तर त्यावेळेस ते न्यू फॉर्मॅटनुसार विचारेल. ओके. जे नवीन फॉर्मॅट तुम्ही मागच्या वर्षी तुम्हाला फॉर्मॅट जो दिला होता मी, प्रिंट पण दिली होती, तो फॉर्मॅट, त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला बॅलन्स शीट करायची आहे. आता इथं ओल्ड फॉर्मॅटनुसार दिलेलं हे प्रॉब्लेम आहे तुम्हाला, कारण हे 2014चं प्रॉब्लेम आहे तेव्हाचं आलेलं, आणि ते आपण इथं सॉल्व करत आहोत. आणि आपल्याला फक्त एंट्र्या म्हणा ह्या गोष्टीसाठी हे ठीक आहे. ओके. परंतु जेव्हा तुम्हाला बॅलन्स शीट करायची असेल तर तेव्हा अकाउंटिंग स्टँडर्ड की कोणतं दिलेलं आहे तुम्हाला, अकाउंटिंग स्टँडर्ड मला वाटते 14 दिलेलं आहे वाटते, तर त्यानुसार तुम्हाला हे करायचं आहे. ओके. पहिले ते 103, त्यावेळेस 103नुसार होतं, आता नवीन फॉर्मॅट आहे, तर ते बघायचं आहे. ओके. आता नवीन याच्यामध्ये कसं घ्यायचं ते आपण पाहू. पहिले जुन्या फॉर्मॅटनुसार जे तुम्हाला पद्धत दिलेली आहे त्याच पद्धतीचं आपण बॅलन्स शीट करून पाहू. लॅबिलिटी आणि ॲसेट ह्या गोष्टी जरी तुम्हाला सध्या क्लिअर असल्या तरी नवीन फॉर्मॅटमध्ये कसं बसवायचं ते नंतर आपण बघून घेऊ. ओके. तर आता ही लॅबिलिटी साईड आहे तुमची, ही तुमची ॲसेट साईड आहे. ओके. आता लॅबिलिटी साईडला आपल्याला काय काय लिहायचं आहे ते पाहू आपण. याच्यामध्ये सर्व प्रॉब्लेम आपल्याजवळ आहे. पहिले आपण ऑथोराईज शेअर कॅपिटल लिहून टाकायचं आहे. ऑथोराईज शेअर कॅपिटल आपल्याला सांगितलेलं आहे. ऑथोराईज शेअर कॅपिटलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की याची टोटल अमाऊंट आहे 3,50,00,000 रुपयाची अमाऊंट आहे ऑथोराईज शेअर कॅपिटल. आणि ते कशामध्ये विभागलेले आहे, तर ते आहे आपलं 13% प्रिफरन्स शेअर्स. प्रिफरन्स शेअर ऑफ रुपीज, किती रुपयाचा एक शेअर्स, तर 100 ईच. म्हणजे किती शेअर सांगितलेले आहे, प्रिफरन्स शेअर्स
एक मिनिट, किती दिलेले आहे? 50,000 प्रिफरन्स शेअर हे दिलेले आहे 50,000 आणि ऑफ 100 इच रुपीज 100 इच म्हणजे किती रुपयाचे शेअर्स होतात हे 50,000 शेअर्स, याच्यावर 2 शून्य म्हणजे 50 लाख रुपये. ओके. त्यानंतर इक्विटी शेअर्स दिलेले आपल्याला. इक्विटी शेअर्स याची संख्या आहे किती? 30 लाख. 30 लाख इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 इच, 10 रुपयाचा एक म्हणजेच किती? तर 3 कोटी. अशा पद्धतीनं आपलं ऑथोराइज शेअर कॅपिटल आहे 3,50,00,000 रुपये. याला आपल्याला बंद करून टाकायचं आहे. ओके. फक्त इथं लिहून दाखवलं आपण की आपलं ऑथोराइज शेअर कॅपिटल जे आहे ते 3,50,00,000 रुपये अशा पद्धतीनं आहे. यापैकी आपण विकून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सबस्क्रिप्शन आपण घेऊ शकतो. ओके. सबस्क्राईब करू शकतो. फुली पेड अप आपल्याला इथं दिलेलं आहे. तर आता पुढे पाहायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आपलं कॅपिटल किती आहे, कोणतं? तर पेड अप कॅपिटल किती आहे. पेड अप कॅपिटल, पेड अप इक्विटी शेअर किती आहे आपले, तर पाहू आता आपण. आता याच्यामध्ये हे शोधून काढताना आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे टोटल. डायरेक्ट इथं आपण रफ नोट करू म्हणजे आपल्याला समजून येईल. ओके. नाहीतर इथं जरी लिहिलं तरी चालते, पण डायरेक्टली पेड अप कॅपिटल किती आहे ते आपण शेअरची संख्या वगैरे काढू. जसं की आपण ए कंपनी बघितलं होतं. ए कंपनीला आपण किती शेअर्स दिले होते? ए कंपनीला आपण दिले होते 20 लाख. आठवते का? टोटल 2,40,00,000 रुपये देणे होते ए कंपनीला, सी कंपनीनं. परंतु 12 रुपयाचा एक शेअर्स दिला 10 रुपयाच्या शेअरच्या ऐवजी, म्हणजे बाकीची सिक्युरिटीज होती. बरोबर आहे. म्हणजे 20 लाख शेअर्सची संख्या होती. हे 20 लाख शेअर्स आपण ए कंपनीला दिलेले आहे. ओके. त्यानंतर दुसरं कोणते आहे? कंपनी बी कंपनी. आता बी कंपनीचे जे शेअर्स आहे हे ए कंपनीचे आहे, हे बी कंपनी. बी कंपनीला किती शेअर्स दिले होते तुम्ही सांगा? काढले तुम्ही? संख्या शोधून काढली का? 48 लाख. 48 लाखाचे किती होतात? 4 लाख. 4 लाख तुम्ही इथं शेअर्सची संख्या दिलेली आहे. ओके. त्यानंतर आता तिसरी एक संख्या आहे, तुम्ही डी नावाच्या एका व्यक्तीला शेअर्स दिलेले आहे तुमचे. बरोबर आहे. तुम्ही डी नावाच्या व्यक्तीला 40,000 इक्विटी शेअर्स दिलेले आहे. ओके. इथं तुम्हाला अमाऊंट नाही दिली, तर हे किती दिलेले आहे? इक्विटी शेअर्सची संख्या दिलेली आहे. बरोबर आहे. तर 40,000 रुपये, 40,000 शेअर्स. टोटल शेअर्स एवढे आहेत तुमचे. बरोबर आहे. आणखी काही आहे का कोणाला दिले? एवढं आहे ध्यानात? एवढं काही प्रॉब्लेम आहे यामध्ये? येला तुम्ही 20 लाख शेअर्स दिले, त्याचं तुम्ही नोट केली होती, वर्किंग नोट. त्यानंतर बीचं तुम्ही सॉल्व केलेलं आहे. कसं सॉल्व केलं तुम्ही? 48,000 ही किंमत आहे, भागीला 12 केलं असेल. बरोबर आहे. 12 रुपयाचा एक शेअर्स आहे, म्हणून त्याची अमाऊंट किती, त्याची टोटल किती आलेली आहे? तर 4 लाख ही शेअरची संख्या आहे. 4 लाख शेअर्स गुणेला 12 रुपये असे 48 लाख रुपये सी कंपनीनं बी कंपनीला दिलेले आहे. ओके. त्यानंतर 40,000 शेअर आपल्याला इथे सांगितले. डी हू इम्प्लिमेंटेड दिस प्लॅन वॉज अलॉटेड 40,000 इक्विटी शेअर्स. आपण डी नावाच्या व्यक्तीला 40,000 शेअर्स दिलेले आहे. ओके. हे 3 गोष्टी झाल्या. त्यानंतर आणखी काय सांगितले आपल्याला? सी लिमिटेड मेड अ पब्लिक इश्यू. आपण काय केलेलं आहे? पब्लिक इश्यू केलेले आहे. किती शेअर्स केलेले आहे? तर 30,000 इक्विटी, सॉरी हे किती आहे? 30,000 प्रिफरन्स शेअर्स होईल. हे प्रिफरन्स शेअर्स दिलेले आहे ना, प्रिफरन्स शेअर्स ॲट पर. हे प्रिफरन्स शेअर्सचं आपण नंतर पाहू. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की 30,000 आपण प्रिफरन्स शेअर्स दिलेले आहे, जे की आपल्याजवळ 50,000 शेअर्स होते. या 50,000 शेअर्सपैकी आपण 30,000 इश्यू केलेले आहे. ओके. त्याचीसुद्धा आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे. 100 रुपयाचा एक होता, इथं सुद्धा आपल्याला 100 रुपयाप्रमाणे पूर्ण अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे. याला आपण घेऊनच घेऊ. ओके. पहिले घेऊ आपण 13% प्रिफरन्स शेअर्स. प्रिफरन्स शेअर्स फुली पेड अप. फुली पेड अप आपल्याला सांगितलेले किती शेअर्स इश्यू केले आपण? 30,000. ओके. 100 रुपयाचा एक आहे, हे 30,000 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे गुणेला 100. ओके. फुली पेड अप
किती होऊ लागले हे, तर 30 लाख, बरोबर आहे ना. 30 लाख रुपयाचे इक्विटी आपलं प्रिफरन्स शेअर्स होल्डर होऊ लागले. ओके. त्यानंतर आता पुढे काय सांगितलेलं आहे, अँड 3 लाख इक्विटी शेअर्स. किती शेअर सांगितले तुम्हाला, 3 लाख. आपण पब्लिकला किती इश्यू केले, तर 3 लाख. 3 लाख म्हणजे आपले टोटल एकूण शेअर्स होते, किती संख्या होती आपल्या शेअर्सची, इथं 3 लाख शेअर्स होते आपले टोटल. ओके. या 3 लाखच होते ना, 30 लाख शेअर्स होते आपले टोटल. आपले शेअरची संख्या किती होती, तर 30 लाख शेअर्स होते आपले इक्विटी शेअर्स. आणि त्या 30 लाख शेअर्सपैकी आपण 20 लाख शेअर्स काय केले, ए कंपनीला दिले 4 लाख, बी कंपनीला दिले, त्यानंतर 40,000 किती कंपनी, कोणत्या कंपनीला दिले, डी व्यक्तीला दिले. आणि पब्लिक इश्यू केलेले आपण किती, 3 लाख. याची टोटल जर आपण शेअरची संख्या जर पाहिली तर आपण किती शेअर्स इश्यू केलेले आहे इक्विटी शेअर्स, पाहता 20 हे किती 3 आणि हे 4 7 म्हणजे किती 27,40,000. 27,40,000 इक्विटी शेअर्स आपण इश्यू केलेले आहेत. ओके. इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल इथं आहे, किती अमाऊंट आहे त्याची, 27,40,000 शेअर्स ऑफ ₹10 ईच. याची किंमत किती आहे, तर 10 रुपये आहे. आपण सिक्युरिटीज प्रीमियम जे आहे त्याच्या खाली लिहू. ओके. 27,40,000 27,40,000 आपले शेअर्स आहेत. आणि किती रुपयानं विकला तो आपण, 10 रुपयानं. म्हणजेच किती होईल, 2,74,00,000. 2,74,00,000. एक शून्य इथं वाढून जाईल. 27,40,000 वर 10 आहे म्हणून एक शून्य इथं वाढून गेलं. ओके. तर एवढ्या रुपयाचं आपलं इक्विटी शेअर कॅपिटल आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे आता. ओके. आता आपल्याला पाहिजे सिक्युरिटीज. सिक्युरिटीज किती रुपये प्रमाणे आहे, 2 रुपये. ओके. सिक्युरिटीज प्रीमियम जे आहे ते किती रुपये आहे, तर 2 रुपये. म्हणजे यांच्याकडून 2 रुपये घेणार आहोत आपण, यांच्याकडून 2, यांच्याकडून 2, यांच्याकडून 2, म्हणजेच गुन्ह्याला टोटलच करू आपण 2. ओके. म्हणजे तेवढीच अमाऊंट येईल. हे प्रत्येकाचं काढलं काय आणि याच्या डायरेक्ट एवढ्या पूर्ण अमाऊंटवर काढलं काय, प्रत्येकाच्यावर 2 रुपयेच आहे म्हणून आपण डायरेक्टली 27,40,000 गुन्हेला 2 म्हणजे 27 2 54. 54ला किती होतात पहा, 54,80,000. 27ला 54,80,000. 54,80,000 रुपये हे काय तुमचं सिक्युरिटीज प्रीमियम. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नसेल. ओके. आता याच्यामध्ये काय राहिलं आपलं घ्यायचं, लॅबिलिटी साईटला जर आपण पाहिलं तर लॅबिलिटीमधला आपला कोणता भाग राहिला फक्त घ्यायचा, तर आपलं राहिलेलं आहे क्रेडिटर्स. बरोबर आहे. एक्सटर्नल लॅबिलिटी जी की आपण स्वीकृत केलेली आहे सी कंपनीनं, ए कंपनीची आणि बी कंपनीची, या दोन्हीची आपण 500 आणि हे 210 हे एवढी जी अमाऊंट आहे ही आपली क्रेडिटर्स म्हणून घ्यायची आहे आपल्याला. क्रेडिटर्स किती आहे, तर 500 आणि 210. 500 अधिक 210 म्हणजेच 710, याच्यावर 3 शून्य म्हणजेच किती 7,10,000 रुपये याची अमाऊंट राहील. 7,10,000 रुपये. आता लॅबिलिटी साईडचे आपले सर्व पदं संपले असं गृहीत धरू आपण. ओके. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये आपण ॲसेट घेणार आहोत. बरोबर आहे. फक्त आपण गुडविलला थोडं बाजूला ठेवून देऊ, बाकीचे सर्व ॲसेट आपण घेऊन घेऊ. ओके. तशी आपण गुडविलही घेतलेली आहे, पण नवीन गुडविल हे केल्यापेक्षा त्या गुडविलमध्येच आपल्याला जर याच्यामधला डिफरन्स येत असेल तर तो आपल्याला याच्यामध्ये लिहायचा आहे. आणि तो डिफरन्स आहे का, कारण आपण त्याच्यापेक्षा जास्त प्रतिफल दिलेलं आहे
परचेस कन्सिडरेशन जास्त दिलेलं आहे, म्हणजे आपला बिझनेस हा लॉसमध्ये आहे आणि तो लॉस आपण लॉस न दाखवता त्याला आपण गुडविल म्हणून दाखवत असतो. जर एक्स्ट्रा पैसे जर आपण जर कमी किंमत जर दिली त्या याच्याबद्दल तर त्याला आपण रिझर्व म्हणतो. ओके, परंतु याच्यामध्ये गुडविलमध्ये ती अमाऊंट इथं वाढून जाईल. हो, आपण आता काय काय घेतलं आपण, तर हे सर्व पदं आपल्याला इथं लिहायची आहे. गुडविल लिहू आपण, गुडविलची अमाऊंट फक्त राहू देऊ आपण 700 जे आहे ते. त्यानंतर काय दिलेले आहे आपल्याला, पेटेंट्स. पेटेंट्स किती दिलेली आहे आपल्याला, तर एकाची आहे अमाऊंट किती आहे, 2000 आणि याच्यावर 3 शून्य. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग किती आहे, लँड अँड बिल्डिंग 6, 1 2 3. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी एकाचीच आहे. ओके, 15,500, 1 2 3 0. ओके, त्यानंतर मोटार व्हेकल्स, मोटार व्हेकल्स ती एकाचीच आहे, 400 रुपये. याच्यावर 3 शून्य म्हणजेच 4 लाख. ओके, त्यानंतर फर्निचर, ती सुद्धा एकाच कंपनीची आहे. फर्निचर 250. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट पण एकाच कंपनीची आहे. इन्व्हेस्टमेंट ती दिलेली आहे आपल्याला 1150. याच्यावर 3 शून्य. ओके, त्यानंतर स्टॉक, इथं दोन्ही कंपनीचं आहे. स्टॉक पहिल्या कंपनीचा आहे 3500 आणि दुसऱ्या कंपनीचा आहे 2390. 2390 याची टोटल किती होते, 2 आणि 3 5, 5890. 5890 याच्यावर 3 शून्य. ओके, हॅलो, मी थोड्या वेळात जातो घरी, देतो सांगतो. हो हो, घेतलं काल ते. ओके, हो झालं. त्यानंतर स्टॉक झाला. त्यानंतर काय आहे, डेप्टर्स. पहिल्या कंपनीची आहे किती, 800 आणि 620 म्हणजे 814, 1420, 3 शून्य. ओके, 14,20,000. त्यानंतर कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक हे दिलेलं आहे आपल्याला 450 अधिक 170 म्हणजे टोटल 620. ओके, 3 शून्य, 6,20,000 झालं इथपर्यंत सर्व. ओके, आता आपल्याला एक याच्यामध्ये एंट्री राहिलेली. पहा याच्यामध्ये काय राहिलेलं आहे, एवढं हे सर्व गोष्टी आपण घेतलेल्या आहे. याची एंट्री आपली झालेली आहे, याचीसुद्धा एंट्री आपली झालेली आहे. बिझनेस व्हॅल्यू 48 लाख याच्यातसुद्धा आपण दिलेली आहे. प्रिफरन्स शेअरचं याच्यात काही घेणं देणं नाही आहे, हे याशी रिलेटेड आहे एंट्री. त्यानंतर याचीसुद्धा प्रिफरन्स शेअरची आणि याचीसुद्धा एंट्री आपली झालेली आहे. आता राहिली आपली डीची. डी हू इम्प्लिमेंट, आपण इथं काय दिलेलं आहे, 40,000 इक्विटी शेअर्स दिलेले आहे, फुली पेड ऑफ 12 रुपये प्रमाणे. ओके, काय म्हणून दिलेलं आहे आपण, तर रिम्युनरेशन. हा काय झाला, आपला विनाकारांचा खर्च झालेला आहे, बरोबर आहे. हा खर्च आपण दिलेला आहे, सी कंपनीने दिलेला आहे. आणि हे कंपनी स्थापन करताना म्हणजे जी नवीन कंपनी आहे हिच्या स्थापनेसाठी तो खर्च आलेला आहे. म्हणजे एक प्रकारचा तो काय आहे, तुमचा प्रिलिमिनरी एक्सपेन्स आहे. ओके, तर तेवढा तुम्हाला यामध्ये एक लिहून टाकायचा आहे, जेवढा असेल तेवढा. 40,000 गुणिले 12 प्रमाणे म्हणजेच किती होतात, तर 4,80,000. ते 4,80,000 रुपये तुम्हाला याच्यामध्ये लिहून टाकायचा आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणून.
4,80,000 रुपये. आता याची टोटल करा. याच्यामध्ये क्रेडिट साईड जर जास्त असेल आणि ही साईड जर कमी असेल तर याच्यामधला जो डिफरन्स असेल तो डिफरन्स तुमचा आता उरलेला काय राहील, गुडविल राहील. ओके, याची टोटल करा, याची टोटल करा. ही जर कमी असेल, ही जर जास्त असेल लॅबिलिटी, तर याच्यामधला जो तुमचा डिफरन्स आहे तो तुमचा गुडविल असेल. तुमची जर ॲसेट जास्त असेल, लॅबिलिटी कमी असेल, तर तुमचं प्रॉफिट आहे रिझर्व म्हणून लिहायचं आहे. ओके, काय तुम्हाला आता याची टोटल करायची आहे. ओके, लॅबिलिटी साईडची टोटल जर जास्त असेल आणि ॲसेट साईड जर कमी असेल, त्याच्यामधला जो डिफरन्स पडते तो तुमचा गुडविल आहे. गुडविल समोर तेवढी अमाऊंट तुम्हाला इथं लिहून टाकायची आहे. हे ऑलरेडी त्या गुडविलमध्ये येईलच. जे काय गुडविल आहे हां ॲड असेलच, कारण ही जर शिल्लक असेल तर. ओके, आणि ही जर समजा जास्त आत्ताच असेल तर मग याच्यात 700 रुपयेमध्ये तुम्हाला लिहून टाकायचे आहे अगोदर. पण ही जास्त नसेलच, बघून घ्या एकदा काय आहे ते. ओके, कारण आपल्याला माहीत आहे ऑलरेडी की आपण यांना जास्त पैसे दिले, आपल्याला गुडविल तिथं परचेस आपण केलेली आहे दोन्ही कंपनीची. फक्त टोटल व्यवस्थित करा, शून्य वगैरे पहा. तुम्हाला डायरेक्ट टोटल माहीत आहे. याची दोन्हीची टोटल करा आणि त्याच्यातून 700 रुपये मायनस करा. 2,900 किती 29,400 आणि 4,530 या दोन्हीची टोटल, त्याच्यातून 700 मायनस, म्हणजे एवढी टोटल इकडली राहील. त्याच्यात 4,800 मायनस. लॅबिलिटीचे सर्व पद आपण घेतले. लॅबिलिटीमध्ये काय कोणकोणती अमाऊंट आहे ते पाहून घ्या पहिले. लॅबिलिटीमध्ये दिलेली आहे आपल्याला 30 लाख रुपये, बरोबर आहे. त्यानंतर दिलेलं आहे 2,74,00,000. त्यानंतर किती दिलेली आहे 54,80,000. झालं. आणि त्यानंतर 7,10,000. तीन कोटी 65,90,000 एवढी आली का लॅबिलिटीची. ओके, लॅबिलिटीची टोटल. आता त्यानंतर इकडली टोटल जर पाहिली तर ती किती येते. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा. शून्य गिन्ने नाही चुकवला ना फक्त याच्यामधला, ते पहा फक्त. ओके, आता याच्यामध्ये काय काय अमाऊंट आहे मी डायरेक्ट घेतो. याच्यामध्ये इकडली टोटल असेल तुमची 29,400. 29,400. हां सर, बरं ओके. 4,500. हां हो चालेल सर. ओके. हां 3, 4 आणि 5, 9, 9 4 1303. चला एक याच्यातून मायनस करायचे आपल्याला 730. 9 3 7 2 3 3 1 2 3. 3,32,30,000 एवढी आली का टोटल. आणि याच्यामध्ये आणखी एक राहिलेलं आहे पद. ओके, एवढं एक राहिलेलं आहे. किती आहे ते 4,80,000 आहे ना. 4,00,000.
38,30,000 4,80,000 8 आणि 3 1100 1 हातचाला 1 7 3,37,000 3,37,10,000 आली का? एवढी आली नाही ना, म्हणजे एवढी सर्वात मोठी आहे. ओके, याच्यातून मायनस करायची आपल्याला. अरे हो सॉरी, हे 65 आहे. 3,37,10,000 किती राहतात? 0 0 0 त्यानंतर 0 8 त्यानंतर 5तून 7 15तून 7 गेले 8 त्यानंतर 4 4तून 6तून 4 2 बस एवढंच आहे ना. 28,80,000 रुपये. 28,80,000 रुपये. आणखी काही राहिलं नाही ना पण आपलं? पाहून घ्या बा एकदा. मोटर व्हेकल सर्व झालं, बाकी तर काही नाही आहे याच्यामध्ये. लिहून टाका तेवढी अमाऊंट, 28,80,000 रुपये. गुडविल. काही प्रॉब्लेम आहेत तुम्हाला याच्यामध्ये? नाही. ओके, तुम्हाला मी प्रिंट देणार होतो. दोनच प्रॉब्लेम माझ्याच्यानं टाईप झाले.